पश्चिम रेल्वेने 1 जानेवारीपासून लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकल सेवांचे नवे वेळापत्रक लागू केले। विरार पलीकडील मार्गावर अप अँड डाऊन दिशेतील प्रत्येकी सुमारे 36 लोकल गाड्यांच्या वेळेत किरकोळ बदल करण्यात आलेत। मात्र गर्दीच्या वेळेत लोकलची संख्या वाढण्याची आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे देण्याची मागणी मान्य न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे। पालघरला थांबणाऱ्या 62 गाड्या यापूर्वीच 5 ते 10 मिनिटे लवकर येणार असून काही गाड्यांना विलंबही होणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरवर्तन केल्याप्रकरणी वित्त विभागातील कनिष्ठ लेखापरीक्षक दीपक जोहरे यांना निलंबित करण्यात आले। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी हे आदेश दिले आहेत। तर निवडणूक कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार आणि ठोस पुरावे प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक चौकशीत आरोप सिद्ध झाल्याने ही कार्यवाही करण्यात आली। मुंबई महापालिका निवडणुकीतील अर्ज प्रक्रियेत सायंची प्रतीक्षा नगर प्रभाग क्रमांक 173 मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। भाजपच्या बंडखोर उमेदवाराने अधिकृत एबी फॉर्म परत करत त्याची रंगीत झेरॉक्स वापरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली। या प्रभागात सुरुवातीला भाजपकडून दत्ता केळुसकर यांना एबी फॉर्म देण्यात आला होता। मात्र जागा वाटपानुसार हा प्रभाग शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यानंतर माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली। यामुळे दत्ता आणि शिल्पा केळुसकर यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या महत्त्वाची बैठक अखेर पूर्ण झाली। या बैठकीनंतर मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली। या बैठकीत 90% अधिक अपक्ष उमेदवारांशी थेट चर्चा करण्यात आली। बहुतेक उमेदवार आपली उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले। महायुतीतील समन्वय राखून अधिकाधिक जागांवर बिनविरोध विजय मिळवणे हा या बैठकीमागील मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय। शिवसेना सचिव राम रेपाळे आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनी प्रतिक्रिया देताना उद्या बहुतेक जागांवर उमेदवारी बिनविरोध निवडून येण्याचं दाट शक्यता असल्याचं स्पष्ट केलंय। महायुतीकडून बंडखोरी आटोक्यात आणण्यासाठी हालचालींना वेग आला असून उद्याच्या माघारीनंतर ठाणे महापालिका निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। अपक्ष फॉर्म भरले होते ते मागे घेण्यासाठी सन्माननीय शिंदे साहेब, आम्ही बीजेपी, सर्व निरंजन डावखरे आणि सर्वच पदाधिकारी होतो आणि सर्व विभागामधून 90% फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न केला। भाऊ, उद्या गुलाल उधळेल शिवसेनेच्या उमेदवारांवर काही महायुतीचे बहुतेक उमेदवार उद्या विजय झालेले दिसतील। आकडा किती असेल? आकडा उद्या कळेल तुम्हाला। शुभ आता गोड वार्ता तुम्हाला नक्कीच कळेल। ठाण्यातील महायुतीच्या बैठकीनंतर उमेदवारी आणि अपक्ष अर्जाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांच्या हिताबाबत स्पष्ट भूमिका मांडली। कोणत्याही परिस्थितीत पक्षातील कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। महायुती बैठक संदर्भात बोलताना निरंजन डावखरे म्हणाले, सध्या महायुतीचा अधिकृत उमेदवार मैदानात असून त्यामध्ये भाजप तसेच मित्र पक्षातील काही कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत। या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी संवाद सुरू असून काही कार्यकर्त्यांना विनंती करण्यात आली। बिनविरोध नगरसेवक निवडणुकीच्या चर्चेबाबत ते म्हणाले, बिनविरोध निवड होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे किंवा कार्यकर्त्यांचं नुकसान होता कामा नये। एखादा कार्यकर्ता गेल्या 9 वर्षापासून पक्षाशी प्रामाणिकपणे जोडलेला आहे, त्याच्याशी पक्षाचा ऋणानुबंध आहे। निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले, या संपूर्ण प्रक्रियेत भाजपकडून प्रामाणिक प्रयत्न सुरू असून कार्यकर्त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल। देण्यासाठी काय नेमकी आश्वासन कार्यकर्त्यांना देण्यात आली? काय त्याला मागच्या वेळेला युती नव्हती आणि त्यामुळे जवळजवळ 125 वॉर्ड आम्ही लढलो होतो। यावेळेला युती झाल्यावर एकदम आकडा खाली आला 40 वर आणि अनेक कार्यकर्ते 2017 ते 2026 पर्यंत प्रयत्न करत होते, काम करत होते वॉर्डामध्ये। परंतु आता युती झालेली आहे, युतीमध्ये उभं राहण्याने काही हासिल होणार नाही याची आम्हाला त्यांना जाणीव पण करून देतोय। कार्यकर्त्यांचं पण नुकसान होऊ नये आणि युतीचंही नुकसान होऊ नये या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत। कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी सारासार विचार करावा आणि भान ठेवावं
आणि आपल्या उभं राहण्याने का कोणाचा फायदा होणार आणि आपला काय फायदा होणार आहे याचा गांभीर्याने विचार करावा. राजीनाम्यात जणांनी बंडखोरी केली होती, किती लोकांना आतापर्यंत संपर्क झालेला आहे. नाही, दोन्ही पक्षाकडनं साधारणतः एक 30-35 ठिकाणी काही उमेदवार उभे आहेत. त्या बऱ्याचशा उमेदवारांना संपर्क झालाय. काही जणांनी ऑलरेडी विड्रॉवल केलेलं पण आहे. उद्यापर्यंत बहुतेकचे विड्रॉवल होतील. नाराज कार्यकर्त्यांना काय नेमकं भाजप कडून मिळणार आहे पद असेल? नाही, काय मिळणार तर काय प्रश्न नाही ना. आता एवढे नाराज आहेत, त्यांनी विड्रॉ व्हावं, भाजपमध्ये राहावं, हेच त्यांना मिळणार आहे. प्रत्येकाला काय देणार वेगळं. शिंदे आणि तुमच्यामध्ये बैठक झालेली आहे. काय नेमकी बैठक होती? आगामी पालिका निवडणुकीची रणनीती देखील ठरलेली आहे का? नाही, आज प्रामुख्याने जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये जे आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार जे त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉवल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती केली, आम्ही काही आमच्या लोकांशी विनंती केली. या संदर्भातली खरं तर काम या इकडे चालू होतं. मोठ्या प्रमाणात अपक्ष फॉर्म जे आहेत ते भरले गेलेले आहेत. हे फॉर्म जर विड्रॉ झाले तर बिनविरोध देखील काही नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची काही चिन्ह या संदर्भात काही बैठकमध्ये काही झाले? प्रयत्न त्या पद्धतीचा आहे, पण ज्या पद्धतीमध्ये सगळ्यांशी बोलता येईल याच्यामध्ये प्रामुख्याने कार्यकर्त्याचं कुठेही नुकसान, पक्षाचं नुकसान होता कामा नये. शेवटी तो कार्यकर्ता 9 वर्षापासून आमच्या पक्षामध्ये आहे आणि एक ऋणानुबंध प्रत्येकाचं पक्षाबरोबरचं आणि पक्षाचं त्याच्याबरोबर असतं. त्याच्यामुळे सगळे एकत्र राहावे हा एक प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडनं उमेदवारी केलेला आहे. दिली गेलेली नाहीये. मात्र संदीपजी, उमेदवारी दिली गेलेली नाहीये, त्यामुळे नाराज. माजी खासदार विनायक राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विनायक राऊत हे मुंबईतील शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. दरम्यान या भेटीचा नेमका अजेंडा काय होता याबाबत दोन्ही बाजूकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या घडामोडीकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून राहिलंय. मुंबई महापालिकेवरील ठाकरे गटाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे युतीने प्रचाराची सुरुवात थेट ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार शनिवारी आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. दादर, माहीम, परळ आणि वरळी हा भाग ठाकरे गटांचा बालेकिल्ला मानला जातोय. याच भागात ताकद आजमावून ठाकरे गटाला आवाहन देण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे यांनी रणनीती आखली. दक्षिण मुंबईतील वरळीची निवड मुद्दाम करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी याच ठिकाणी पहिली जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ठाकरे बंधूमधील युतीनंतर काही ठिकाणी उमेदवारी डावलल्या गेल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नाराजी पसरल्याचं चित्र आहे. काही इच्छुकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केलेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवाराशी थेट संवाद साधला. मनसे आणि शिवसेनेला ठाकरे यांच्यातील युतीनुसार मुंबई महापालिकेत मनसेच्या वाटेला 52 जागा आल्या आहेत. तर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार सुरू करण्यापूर्वी मनसेचे सर्व उमेदवार गुरुवारी शिवतीर्थांवर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी राज ठाकरे यांनी उमेदवारांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला अनेक आमिषे दाखवले जातील, पैशाचाही वापर केला जाईल, मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्याला मुंबई वाचवायची आहे असं आवाहन त्यांनी केले. या घडामोडीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीचं राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. मुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने भाजपने निवडणुकीत मोठा डाव खेळलाय. विविध पक्षातून निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तब्बल 15 आयाराम नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिला जात असतानाच भाजपनेही तसाच कित्ता गिरवलाय. भाजपने ठाकरे गटातून आलेल्या 5 उमेदवारांना थेट महापालिकेची उमेदवारी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेविका आणि मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळकर यांना पक्षात प्रवेश देण्यात आलाय. या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून ती पक्षांच्या मेळाव्यात उघडपणे व्यक्त झाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला
मुंबई महापालिका निवडणुकीत 12 जागा देण्याचे मान्य करण्यात आले, तरी प्रत्यक्षात या जागांवरून अजूनही संभ्रम कायम आहे. महायुतीच्या एकाही उमेदवाराने रिपीआयच्या वाटेला 12 प्रभागातून उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नसल्याने ह्या जागा सध्या अनिश्चित अवस्थेत आहे. रिपीआयने सुरुवातीला 17 जागांची मागणी केली होती, मात्र जागा वाटप रखडल्याने रिपीआय कार्यकर्त्यांनी 39 प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवले यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आणि रोखल्याचा गंभीर आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आलाय. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करू न शकलेल्या उमेदवारांनी निवडणूक आयोगांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आयोगाने महापालिका आयुक्तांकडे सविस्तर अहवाल मागवला असून कुलाबा परिसरातील घटनेची CCTV फुटेजही मागवण्यात आली आहे. घर खरेदीदारांना नुकसान भरपाईपोटी जारी केलेल्या 792 कोटी रुपयाच्या वसुली आदेशापैकी सुमारे 200 कोटी आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडे परत पाठवली. मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आलाय. संबंधित विकासकाकडून वसुली शक्य नसल्याचे कारण देण्यात आल्याने हे आदेश परत करण्यात आलेत. यामुळे घर खरेदीदारांना नुकसान भरपाई कशी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असून महारेरा समोर मोठा पेच उभा राहिलाय.